बुक वाईज विथ विशालमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एक अशा पुस्तकावर बोलणार आहोत जे केवळ वाचायलाच नाही तर विचार करायला भाग पाडतं. अगदी. पुस्तक आहे अरुण शेवते यांचं नापास मुलांची गोष्ट. आणि विषयच इतका महत्वाचा आहे नाही का? हो, कारण आपल्या शिक्षण पद्धतीत पास आणि नापास या दोन शब्दांभोवती आपलं सगळं जग फिरतं. बरोबर. म्हणजे जणू काही हेच आयुष्याचं सर्टिफिकेट आहे. गुण, टक्केवारी, रँक. याच शर्यतीत सगळे धावत असतात. आणि या शर्यतीत जे मागे पडतात, म्हणजे ज्यांना नापास हा शिक्का लागतो, त्यांचं काय? असं वाटतं की त्यांचं आयुष्यच संपलं. ही भावनाच इतकी खोलवर रुजते मुलांच्या मनात की त्याचे परिणाम खूप गंभीर होतात. आणि याच गंभीर समस्येवर लेखक अरुण शेवते एक खूप धाडसी प्रश्न विचारतात. कोणता? ते विचारतात की जर जगातले अनेक महान विचारवंत, शास्त्रज्ञ, कलाकार त्यांच्या शाळेच्या दिवसात अयशस्वी ठरले असतील, तर मग परीक्षेत नापास होणं हे खरंच अपयश आहे का? वा, हा प्रश्नच खूप काही सांगून जातो. हो, आणि हे पुस्तक म्हणजे याच प्रश्नाचा घेतलेला एक शोध आहे. ही फक्त काही लोकांच्या यशोगाथा नाहीत, नाही. तर अपयश या संकल्पनेकडे बघण्याचाच एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन आहे. लेखक म्हणतात की परीक्षेतलं अपयश हा शेवट नाहीये. उलट ती एक संधी असू शकते. बरोबर, स्वतःला नव्याने ओळखण्याची एक संधी. एक प्रकारे हे पुस्तक म्हणजे मुलांच्या मनातून अपयशाची भीती काढणारं एक वैचारिक आंदोलनच आहे. अगदी बरोबर बोललात. आणि आजच्या काळात या पुस्तकाची प्रासंगिकता खूप जास्त आहे. खूपच. आपण अशा काळात जगतो जिथे मुलांवर प्रचंड मानसिक दडपण आहे. हां, स्पर्धा इतकी वाढली आहे की प्रत्येकाला पहिलंच यायचंय. हो, आणि हे दडपण फक्त अभ्यासाचं नाहीये. सामाजिक, कौटुंबिक अपेक्षांचं ओझं आहे. आणि मग हे पुस्तक त्या दडपणावर एक उतारा म्हणून काम करतं. बरोबर. ते आपल्याला आठवण करून देतं की प्रत्येक व्यक्तीची बुद्धिमत्ता, त्याची क्षमता वेगळी असते. आपली शिक्षण व्यवस्था कशी आहे ती एकाच फुटपट्टीने सगळ्यांना मोजते. म्हणजे गणित आणि विज्ञानातले गुण, हो, पाठांतर आणि स्मरणशक्ती यावरच जास्त भर दिला जातो. पण याच्या बाहेरही एक खूप मोठं जग आहे. कला, संगीत, लेखन. नेतृत्व, संवाद कौशल्य, कितीतरी गोष्टी आहेत ज्या गुणपत्रिकेत मोजल्या जात नाहीत. आणि हे पुस्तक त्याच क्षमतांचा आणि त्यातून घडलेल्या महान व्यक्तिमत्वांचा उत्सव साजरा करतं. चला तर मग या पुस्तकाच्या मूळ गाभ्यालाच हात घालूया. लेखक अपयश या शब्दाची चिरफाड करतात. आणि मला वाटतं हा या पुस्तकातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. नक्कीच. त्यांच्या मते समाजाने ठरवलेली अपयशाची व्याख्या म्हणजे परीक्षा नापास होणं, नोकरी न मिळणं. आणि आयुष्याने दिलेली अपयशाची व्याख्या यात खूप मोठं अंतर आहे. हो, आणि आयुष्याची व्याख्या काय आहे? खूप सुंदर आहे. लेखक म्हणतात की खरं अपयश म्हणजे प्रयत्न सोडून देणं. प्रयत्न सोडून देणं. हो, स्वप्नांचा पाठलाग थांबवणं. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करताय तोपर्यंत तुम्ही अपयशी नाही. वा. म्हणजे शालेय परीक्षा फक्त एका प्रकारची बुद्धिमत्ता तपासतात. हो, ज्याला आपण अकॅडमिक इंटेलिजन्स म्हणू. पण ज्या मुलांमध्ये इतर कौशल्य आहेत त्यांच्यावर मात्र नापास हा शिक्का बसतो. आणि इथेच लेखकाचा तो महत्वाचा मुद्दा येतो जो मला वाटतं या पुस्तकाचा पाया आहे. कोणता? ते म्हणतात, नापास होणारा विद्यार्थी अपयशी नसतो, त्याची क्षमता वेगळ्या दिशेने असते. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. हो ना. म्हणजे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की आपण ज्याला अपयश म्हणतोय ते कदाचित त्या मुलाच्या खऱ्या क्षमतेकडे जाण्याचा एक मार्ग असू शकतो. उदाहरणार्थ, समजा एखादा विद्यार्थी गणितात कच्चा असेल पण तो एक उत्तम चित्रकार असू शकतो. त्याला सूत्र समजत नसतील पण रंगांची भाषा त्याला उत्तम कळत असेल. किंवा इतिहासाच्या तारखा लक्षात राहत नसतील. बरोबर. पण तो एक संवेदनशील कवी असू शकतो. पुस्तकाचा उद्देशच हा आहे की या वेगळ्या क्षमतांना ओळखलं पाहिजे. पालकांनी हे समजून घेतलं पाहिजे. आणि याच विचाराला अधिक घट्ट करण्यासाठी पुस्तकातली उदाहरणं खरंच डोळं उघडणारी आहेत. पहिलंच उदाहरण आहे महात्मा गांधी यांचं. हो. आज आपण त्यांना राष्ट्रपिता मानतो, पण त्यांचं शालेय जीवन आणि सुरुवातीची कारकीर्द अनेक अपयशांनी भरलेली होती. हे अनेकांना माहीत नसतो. नाही, ते शाळेत एक साधारण विद्यार्थी होते. गणितात तर त्यांना विशेष गती नव्हती. आणि गंमत म्हणजे दक्षिण आफ्रिकेत वकील म्हणून पहिला खटला लढवताना ते खूप घाबरले होते नाही का? इतके घाबरले की त्यांच्या तोंडून एक शब्दही फुटला नाही. अक्षरशः कोर्टरूममधून बाहेर पडावं लागलं. लोकांनी त्यांना अपयशी वकील म्हणून हिणवलं. आणि इथेच लेखक एक खूप मनोरंजक विचार मांडतात. ते म्हणतात की गांधीजींच्या आयुष्यातल्या याच अपयशामुळे त्यांना स्वतःच्या आत डोकावण्याची संधी मिळाली. विचार करा, जर ते पहिल्याच खटल्यात जिंकले असते तर काय झालं असतं? तर
कदाचित ते एक यशस्वी वकील म्हणून आयुष्यभर दक्षिण आफ्रिकेतच राहिले असते. भरपूर पैसे कमवले असते. बरोबर, एक सामान्य यशस्वी वकील. पण त्या अपयशामुळे त्यांना स्वतःच्या मर्यादा कळल्या. त्यांना समजलं की आपली ताकद कोर्टात नाहीये. हो, तर लोकांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरण्यात आहे. त्यांनी आपल्या भीतीवर मात केली. आणि पुस्तकातला विचार असा आहे की जर गांधीजी यशस्वी वकील झाले असते तर कदाचित भारताला महात्मा मिळालाच नसता. म्हणजे त्यांचं ते अपयशच. त्यांच्या महानतेची पहिली पायरी ठरलं. ही गोष्ट तर थक्क करणारी आहेच, पण पुढची गोष्ट तर आणखीनच अविश्वसनीय वाटते. आईन्स्टाईनची. हो, आज आईन्स्टाईन हे नाव म्हणजे बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे. जीनियस या शब्दाचा समानार्थी शब्द. पण याच आईन्स्टाईनला लहानपणी मंदबुद्धी समजलं जायचं. यावर विश्वासच बसत नाही. हो, हे खरं आहे. त्यांना शाळेतला तो रटाळ अभ्यासक्रम, ती शिस्त कधीच आवडली नाही. त्यांना प्रश्न विचारायला आवडायचे. आणि शाळेत फक्त उत्तरं पाठ करायला लागायची. अगदी. परिणामी ते काही परीक्षांमध्ये नापासही झाले. त्यांच्या एका शिक्षकाने तर असंही म्हटलं होतं की हा मुलगा आयुष्यात काहीच करू शकणार नाही. बापरे. आणि मग इथे लेखक तोच प्रश्न विचारतात की जर आईन्स्टाईन नापास झाला नसता तर कदाचित त्याला चौकटीबाहेर जाऊन प्रश्न विचारण्याची सवय लागलीच नसती. म्हणजे त्याचं अपयश हे त्याच्या प्रतिभेचं कारण ठरलं. थेट कारण नाही, पण एक प्रकारे उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट नक्कीच ठरलं. अच्छा. त्या व्यवस्थेने त्यांना नाकारलं, त्यामुळे त्यांना त्या व्यवस्थेच्या बाहेर जाऊन विचार करायला मोकळीक मिळाली. आणि त्यातूनच मग सापेक्षतावादासारखा सिद्धांत जन्माला आला. बरोबर. हे उदाहरण आपल्या शिक्षण पद्धतीच्या मर्यादा इतक्या स्पष्टपणे दाखवतं की अंगावर काटा येतो. जी पद्धत आईन्स्टाईनला ओळखू शकली नाही ती इतर कितीतरी मुलांचं काय करत असेल. खरंय. आणि या महान व्यक्तींच्या कथांनंतर लेखक पुन्हा सामान्य विद्यार्थ्यांकडे येतात. कारण प्रत्येक नापास होणारा विद्यार्थी गांधी किंवा आईन्स्टाईन होईलच असं नाही. आणि लेखकाला ते सांगायचंही नाहीये. मुद्दा आहे तो आत्मविश्वासाचा. परीक्षेत नापास झाल्यावर विद्यार्थी फक्त गुण नाही गमावत, तो स्वतःवरचा विश्वास गमावतो. अगदी. तो स्वतःला कमी लेखू लागतो. मी मूर्ख आहे, माझ्याकडून काहीच होणार नाही हे विचार त्याच्या मनात घर करतात. आणि त्यात भर पडते ती समाजाच्या तुलनेची. ही तुलना त्याला आतून पोखरून काढते. अपयशाचा सर्वात मोठा धोका हाच आहे. जखम शरीरावर नाही, मनावर होते. म्हणूनच हे पुस्तक केवळ कथा सांगत नाही, ते विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधतं. त्यांना धीर देतं. पुस्तकातलं एक वाक्य मला खूप आवडलं. लेखक म्हणतात, आज तू नापास असशील, पण उद्या तू काय होशील हे तुझ्या आजच्या प्रयत्नांवर ठरेल. हा केवळ सल्ला नाहीये, हा एक विश्वास आहे. हो. पुस्तक सांगू पाहतंय की तुमची आजची गुणपत्रिका तुमच्या भविष्याचा आरसा नाही. तुमचा भविष्यकाळ तुमच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे. हा विश्वास परत मिळवून देणं हे या पुस्तकाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि ह्या पुस्तकात अशीही उदाहरणं आहेत जिथे औपचारिक शिक्षण महत्त्वाचंच ठरलं नाही. गीतकार गुलजार यांचं उदाहरण घ्या. हो, ते शाळेत फार रमले नाहीत. शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. त्यांना एका गॅरेजमध्ये काम करावं लागलं. समाजाच्या नजरेत ते एक अपयशी व्यक्ती होते. पण त्यांच्याकडे शब्दांची जादू होती. हो, त्या गॅरेजमध्ये काम करत असतानाही ते कविता लिहायचे. आणि तसंच उदाहरण आहे R.K. लक्ष्मण यांचं. प्रसिद्ध व्यंगचित्रकार. त्यांना जे स्कूल ऑफ आर्ट सारख्या प्रतिष्ठित संस्थेने प्रवेश नाकारला होता. काय कारण दिलं होतं? त्यांच्या चित्रांमध्ये काही विशेष नाही असं सांगण्यात आलं होतं. आता विचार करा, ज्या माणसाने कॉमन मॅन तयार केला त्यांनाच कलेच्या शाळेने नाकारलं होतं. म्हणजे ह्या दोन्ही कथा एकच गोष्ट सांगतात की तुमची प्रतिभा आणि तुमची गुणपत्रिका यांचा थेट संबंध असतोच असं नाही. अजिबात नाही. उलट कधीकधी व्यवस्थेचा नकार तुमच्यासाठी एक वेगळा मार्ग खुला करतो. गुलजार यांनी आपल्या अनुभवांना शब्दांतून अजरामर केलं. आणि लक्ष्मण यांनी एका संस्थेने नाकारल्यावर हार मानली नाही. त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली जी त्या संस्थेच्या मान्यतेपेक्षा खूप मोठी होती. म्हणजे एखाद्या व्यवस्थेने नाकारलं तरी तुमची प्रतिभा संपत नाही. कधीकधी तो नकारच तुम्हाला तुमचा स्वतःचा मार्ग शोधायला प्रवृत्त करतो. स्वतःच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवणं हे कोणत्याही पदवीपेक्षा जास्त महत्वाचं आहे. तर अरुण शेवते यांच्या नापास मुलांची गोष्ट या पुस्तकातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. अपयश हे पूर्ण विराम नाही, तर एक स्वल्पविराम आहे. बरोबर. आयुष्याच्या प्रवासात थोडं थांबून विचार करण्याची, दिशा बदलण्याची ही एक संधी आहे. स्वतःच्या आत दडलेल्या खऱ्या क्षमतेला ओळखण्याची संधी. ज्या क्षमतेकडे कदाचित शाळेच्या 4 भिंतीत दुर्लक्ष झालं असेल. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. या पुस्तकात थोर व्यक्तींची उदाहरणं आहेत.
पण आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या परीक्षेत कमी गुण मिळवणाऱ्या मुलामुलींकडे या नव्या दृष्टिकोनातून पाहू शकतो का? हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे. तो मुलगा जो गणितात नापास होतो पण उत्तम तबला वाजवतो, किंवा ती मुलगी जिला विज्ञान जमत नाही पण ती इतरांची काळजी खूप चांगल्या प्रकारे घेते, जर आपण यशाची आपली व्याख्या थोडी बदलली, तर कदाचित आपल्यालाही आपल्या आजूबाजूला अनेक छुपे हिरे सापडतील, ज्यांना फक्त एका संधीची आणि विश्वासाची गरज आहे. या पुस्तकात अजूनही बऱ्याच प्रेरणादायी कथा आहेत, ज्यावर आपण पुढच्या भागात नक्कीच चर्चा करू. नापास मुलांची गोष्ट या पुस्तकाचा दुसरा भाग आम्ही लवकरच घेऊन येऊ. नक्कीच. आजची ही चर्चा कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. आणि जर आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर कृपया बुक वाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आज आपण अरुण शेवते यांच्या पुस्तकाच्या दुसऱ्या भागावर सविस्तर चर्चा करत आहोत. पहिल्या भागात आपण अपयशाच्या भीतीबद्दल बोललो, पण आता लेखक या विषयाला एक वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात. म्हणजे ते फक्त वैयक्तिक अपयशाबद्दल नाही बोलत, तर त्यामागे जो सामाजिक दबाव आहे ना, त्याच्या मुळाशी जातात. अगदी बरोबर. आणि लेखक इथे खूप खूप धाडसी विधान करतात असं मला वाटतं. काय म्हणतात ते? ते म्हणतात की ही जी अपयशाची भीती आहे ना, ती फक्त वैयक्तिक नाहीये. ही एक प्रकारची मानसिक गुलामगिरी आहे. मानसिक गुलामगिरी. वा. हो. आणि ही गुलामी आपण स्वतःहून नाही स्वीकारलेली. ती समाजाने, आपल्या व्यवस्थेने कळत नकळत आपल्यावर लादलेली आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूला एक चौकट तयार केली जाते. अगदी. अपेक्षांची एक चौकट. आणि मग आपण आयुष्यभर त्या चौकटीत स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करत राहतो. आणि मला वाटतं या चौकटीचा पाया अगदी लहानपणी घातला जातो, नाही का? हो, अगदी. घरातूनच. घरातूनच. म्हणजे घरात पाहुणे आले की हमखास तो प्रश्न, बाळा मोठा होऊन काय होणार? आणि उत्तरं ठरलेली असतात. हो, डॉक्टर किंवा इंजिनियर. जणू काही म्हणजे मुलांच्या आयुष्याचा एक तयार आराखडा, एक ब्लूप्रिंट त्यांच्या जन्माच्या आधीच तयार आहे. आणि गंमत म्हणजे त्या ब्लूप्रिंटमध्ये कुठेही चूक करायला किंवा वेगळा विचार करायला जागाच नसते. अयशस्वी व्हायला तर अजिबातच नाही. अजिबात नाही. अपयश म्हणजे जणू काही त्या आराखड्यातला एक मोठा डाग. आणि त्यामुळे होतं काय की परीक्षेतले कमी गुण हे फक्त आकडे राहत नाहीत. नाही. ते पालकांच्या सामाजिक प्रतिष्ठेवरचा, त्यांच्या स्वप्नांवरचा आघात ठरतात. म्हणजे मुलांच्या गुणपत्रिकेला पालक कळत नकळत स्वतःच्या सन्मानाचं प्रतीक बनवतात. बरोबर. पण एक मिनिट. काही जण यावर आक्षेप घेऊ शकतात. म्हणजे ते म्हणतील की अपेक्षा ठेवल्याशिवाय मुलं घडणार कशी? ध्येयच नसेल तर प्रगती कशी होणार? मग ही जी अपेक्षा आणि दबाव यातली रेषा आहे ती लेखकाने कशी स्पष्ट केली आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. आणि याचं उत्तर लेखकाच्या एका वाक्यात दडलेलं आहे, जे या संपूर्ण चर्चेचं सार आहे असे मला वाटतं. ओके. लेखक म्हणतात, अपयश विद्यार्थ्याचे नसते, अपयश हे अपेक्षांचे असते. वा. अपयश विद्यार्थ्याचे नसते, अपयश हे अपेक्षांचे असते. हो. याचा अर्थ असा नाही की अपेक्षाच ठेवू नयेत, पण त्या अपेक्षा मुलाची आवड, त्याची नैसर्गिक क्षमता, त्याचा कल. हो, त्याचा कल लक्षात घेऊन ठरवल्या आहेत का, की त्या फक्त समाजाच्या दबावातून आल्या आहेत? बरोबर. याचंच एक साधं उदाहरण देतो. समजा एका पक्षाच्या पिलाकडून आपण माशासारखं पाण्यात पोहण्याची अपेक्षा केली, तर तो पक्षी आयुष्यभर स्वतःला अपयशीत समजत राहील. अगदी. इथे दोष त्या पक्षाचा नाही, दोष त्या चुकीच्या अपेक्षेचा आहे. म्हणजे मुलाच्या क्षमतेचा विचार न करता त्याच्यावर अपेक्षांचं ओझं लादणं हेच खरं अपयश आहे. आणि या दबावाचे परिणाम किती भयंकर असू शकतात हेही लेखक स्पष्ट करतात. बरोबर. आणि लेखक या चर्चेला थेट एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषयाकडे घेऊन जातात. तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या. आणि मग या अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवण्यासाठी ते काही खूप प्रेरणादायी उदाहरणं देतात, ज्यांनी शाळेच्या किंवा समाजाच्या परीक्षेत नाही, तर आयुष्याच्या परीक्षेत यश मिळवलं. हो. राज कपूर जे शाळेत नापास झाले पण चित्रपटसृष्टीचे शोमॅन बनले. अमिताभ बच्चन ज्यांना आवाजापासून अभिनयापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी सुरुवातीला नाकारलं गेलं. आणि नेल्सन मंडेला ज्यांचा 27 वर्षांचा तुरुंगवास समाजाच्या नजरेत एक मोठं अपयश होतं, पण इतिहासाने त्यांना विजेता ठरवलं. तर मग एक काम करूया का? आजची चर्चा आपण उलट्या क्रमाने करूया. म्हणजे आधी या समस्येची तीव्रता समजून घेऊ आणि मग या उदाहरणांमधून त्यातून बाहेर पडण्याचे वेगवेगळे मार्ग शोधू. उत्तम विचार आहे. चला, तर मग आधी या अपेक्षांच्या ओझ्यामुळे होणाऱ्या सर्वात मोठ्या नुकसानाबद्दल बोलूया. लेखक एका वाक्याने सुरुवात करतात, जे खूप महत्वाचं आहे. एका परीक्षेचा निकाल
आयुष्याचा निकाल ठरवू देऊ नका. पण तरीही अनेक तरुण जीव हे सत्य स्वीकारण्याआधीच संपतात. यामागे नेमकं काय कारण लेखक सांगतात? लेखक म्हणतात की अपयशापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे अपयशाबद्दल बोलता न येणं. बोलता न येणं. हो, आपल्या समाजात अपयशाला इतकं लपवलं जातं की तो विद्यार्थी ते ओझं एकटाच वाहत राहतो. त्याला वाटतं की ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. जी कोणाला सांगता येत नाही. बरोबर. लोक काय म्हणतील, आईवडिलांची मान खाली जाईल, या विचारांनी तो आतल्यात घुसमटत राहतो. म्हणजे ही एक प्रकारची कम्युनिकेशनची समस्या आहे. विद्यार्थ्याला असं वाटतं की आपलं म्हणणं ऐकून घेणारं, आपल्याला समजून घेणारं कोणीच नाहीये. अगदी बरोबर. लेखक म्हणतात की कुटुंबात आणि शाळेत अपयशासाठी एक सुरक्षित जागा म्हणजे एक सेफ स्पेस फॉर फेलियर निर्माण करण्याची गरज आहे. अशी जागा जिथे तो न घाबरता बोलू शकेल. हो, जिथे तो म्हणू शकेल, हो मी नापास झालो किंवा माझ्याकडून हे नाही जमलं, आणि समोरून त्याला सहानुभूती आणि मदत मिळेल, टीका नाही. खरंय, आपण मुलांना यश कसं मिळवायचं हे शिकवतो, पण अपयश कसं पचवायचं हे शिकवतच नाही. हीच आपल्या शिक्षण व्यवस्थेतील आणि पालकत्वातील सर्वात मोठी उणीव आहे. तर मग जर आपण अपयश स्वीकारायला आणि त्यावर बोलायला शिकलो तर पुढची पायरी काय? लेखक काही अशा लोकांची उदाहरणं देतात ज्यांना व्यवस्थेने अयशस्वी ठरवलं होतं. यातलं पहिलं उदाहरण म्हणजे राज कपूर. हे उदाहरण मला अनेकदा ते माशाला झाडावर चढायला लावण्याचा प्रकार वाटतो. अगदी समर्पक उपमा आहे. लेखक हेच सांगतात की शाळा बुद्धिमत्तेचं मोजमाप करते पण प्रतिभेचं नाही. प्रतिभा. हो, राज कपूर यांची प्रतिभा अभिनयात होती, कथा सांगण्यात होती, लोकांच्या भावनांना हात घालण्यात होती. ही एक वेगळ्या प्रकारची इमोशनल इंटेलिजन्स होती. जी आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या परीक्षेत मोजली जात नव्हती. बरोबर. शिक्षकांना वाटत होतं की हा मुलगा आयुष्यात काहीच करू शकणार नाही, कारण ते त्याला फक्त गुणांच्या आणि आकड्यांच्या मापदंडावर तोलत होते. म्हणजे शाळेतलं त्यांचं अपयश हे खरं तर त्यांच्यासाठी एक दिशादर्शक ठरलं. हा तुझा रस्ता नाही हे सांगणारी ती एक खूण होती. अगदी. लेखक म्हणतात की राज कपूर यांचं अपयश हे त्यांच्या अपयशाचं प्रमाणपत्र नव्हतं, तर ते त्यांना त्यांचं खरं क्षेत्र सापडल्याची पावती होती. त्यांनी ओळखलं की माझं जग वेगळं आहे. हो, त्यांनी ते अपयश स्वीकारलं आणि आपली ऊर्जा योग्य ठिकाणी लावली. यातून शिकण्यासारखी गोष्ट ही आहे की कधीकधी व्यवस्थेतील अपयश हे आपल्याला आपली खरी वाट शोधायला मदत करतं. आणि हेच सूत्र फक्त शिक्षण व्यवस्थेलाच नाही तर इतर क्षेत्रांनाही लागू पडतं का, जिथे परंपरेचं चौकटी खूप घट्ट असतात? हो. लेखकाने संगीत क्षेत्रातलं किशोरी अमोणकर यांचं उदाहरण दिलं आहे. ते याच प्रकारात मोडतं का? नक्कीच. किशोरी अमोणकर यांची गोष्ट तर आणखी रंजक आहे. त्या तर त्याच क्षेत्रात होत्या जिथे त्यांची प्रतिभा होती. मग अडचण काय होती? अडचण होती परंपरेची. त्या परंपरेच्या घराण्याच्या कडक नियमांमध्ये बसत नव्हत्या. त्यांच्या गायकीवर परंपरेला धरून नाही म्हणून टीका झाली. काही मैफिलींमधून त्यांना नाकारण्यात आलं. म्हणजे व्यवस्थेने त्यांनाही अयशस्वी ठरवण्याचा प्रयत्न केला. हो, म्हणजे त्यांचं अपयश हे होतं की त्या एका अशा क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत होत्या जिथे परंपरेला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं. अगदी. आणि इथे लेखकाचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. ते म्हणतात, लोकांचा नकार म्हणजे तुझ्या क्षमतेचा अंतिम निकाल नसतो. राज कपूर आणि किशोरी अमोणकर या दोघांच्याही कथा हेच सांगतात की जेव्हा तुम्ही व्यवस्थेच्या चौकटीत बसत नाही तेव्हा तुम्ही एकतर अयशस्वी असता किंवा तुम्ही एकटेच काहीतरी नवीन घडवणारे पायोनियर असता. निवड तुमची असते. ठीक आहे. म्हणजे काही अपयश हे मिसमॅचमुळे किंवा परंपरेच्या चौकटीत न बसल्यामुळे येतात. पण काही जण योग्य क्षेत्रात असूनही त्यांना सतत नकाराचा सामना करावा लागतो. हो, म्हणजे तू या लायक नाहीस असं त्यांना वारंवार ऐकवलं जातं. अमिताभ बच्चन यांची कथा याच प्रकारच्या संघर्षाची आहे. हो. बच्चन यांची गोष्ट चिकाटीची आहे. ते माशासारखे झाडावर चढण्याचा प्रयत्न करत नव्हते. ते एक अभिनेते होते जे अभिनय करण्याचाच प्रयत्न करत होते. पण त्यांना प्रत्येक टप्प्यावर नाकारलं गेलं. प्रत्येक टप्प्यावर. ऑल इंडिया रेडिओने आवाज जाळा आहे म्हणून नाकारलं. एकामागोमाग एक चित्रपट फ्लॉप झाले. आर्थिक संकट तर इतकं मोठं होतं की घर गहाण ठेवण्याची वेळ आली होती. कल्पना करवत नाही तो माणूस आतून किती तुटला असेल. मग त्यांच्या यशाचं सूत्र लेखक काय सांगतात? फक्त नशिबाने साथ दिली की त्यामागं काही विचार होता? हो, हा महत्वाचा प्रश्न आहे. लेखक इथे खूप सुंदर विचार मांडतात. अपयश तात्पुरते असते,
चिकाटी कायमची असते. वा. बच्चन यांनी प्रत्येक नकाराला शेवट मानला नाही. त्यांनी त्यातून शिकण्याचा प्रयत्न केला. आपला आवाज जो सुरुवातीला त्यांची कमजोरी मानला गेला होता, तोच नंतर त्यांची सर्वात मोठी ओळख बनला. बरोबर. जंजीर चित्रपटातून त्यांनी स्वतःसाठी एक नवी ओळख निर्माण केली, अँग्री यंग मॅन. त्यांनी फक्त नकार पचवला नाही, तर त्या नकाराचं खत करून यशाचं पीक घेतलं. म्हणजे फक्त तग धरून राहणं नाही, तर प्रत्येक अपयशातून स्वतःला अधिक चांगलं बनवत राहणं. याच पठडीतलं दुसरं उदाहरण म्हणजे शाहरुख खान. तेही एक आउटसायडर होते. हो, आणि शाहरुख खान यांच्या उदाहरणातून लेखक आत्मविश्वासाचं महत्त्व अधोरेखित करतात. त्यांच्या दिसण्यावर, अभिनयाच्या पद्धतीवर टीका झाली, पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती, काय? जी या सगळ्या टीकेपेक्षा मोठी होती. ती म्हणजे स्वप्नांवरचा अढळ विश्वास. स्वप्नांवरचा विश्वास? हो, लेखकाच्या शब्दांत सांगायचं तर, परीक्षा गुण देतात, पण स्वप्ने दिशा देतात. शाहरुख खान यांनी त्या दिशेचा प्रवास कधीच सोडला नाही. आपण शैक्षणिक अपयश, कलाक्षेत्रातील नकार आणि व्यावसायिक संघर्षाबद्दल बोललो, पण लेखक या सगळ्याच्या पलीकडे जाऊन नेल्सन मंडेला यांचं उदाहरण देतात. 27 वर्ष तुरुंगवास. कोणत्याही सामान्य व्याख्येत हे एक प्रचंड मोठं अपयश आहे. एका माणसाचं आयुष्य वाया गेलं असं कुणालाही वाटे. आणि इथेच लेखक अपयशाच्या व्याख्येलाच आव्हान देतात. कसं? ते एक जबरदस्त सत्य सांगतात. अपयशाची व्याख्या समाज करतो, पण यशाची व्याख्या इतिहास करतो. वाह. अपयशाची व्याख्या समाज करतो, पण यशाची व्याख्या इतिहास करतो. हो, त्या काळातील समाजासाठी मंडेला एक अयशस्वी क्रांतिकारक होते, एक गुन्हेगार होते. त्यांचं आयुष्य संपलं होतं. पण मंडेला यांनी त्या 27 वर्षांच्या तुरुंगवासाला एका विद्यापीठात बदललं. विद्यापीठात? हो, त्यांनी तिथे शिक्षण घेतलं, इतरांना शिकवलं, स्वतःला घडवलं. म्हणजे जे समाजाला शेवट वाटत होतं, ती त्यांच्यासाठी एका नव्या सुरुवातीची तयारी होती. अगदी. फक्त निकाल लागायला वेळ लागणार होता. बरोबर. मंडेला यांची गोष्ट आपल्याला सर्वात मोठा धडा शिकवते. तुमची आजची परिस्थिती कितीही वाईट असली, तरी तो तुमच्या आयुष्याचा शेवटचा अध्याय नाही. इतिहास कदाचित तुमच्यासाठी एक वेगळीच कथा लिहित असेल. बरोबर. हाच विचार त्या परीक्षेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्याला दिला पाहिजे, की आजचा निकाल हा समाजाचा तात्पुरता निर्णय आहे, इतिहासाचा नाही. मग या सगळ्या उदाहरणांमधून आणि विचारांमधून आपण शिकायचं काय? अपयश आल्यावर नेमकं काय करायचं? लेखक सांगतात की अपयश आल्यावर स्वतःला दोष देत बसण्याऐवजी एक संशोधक बना. संशोधक? हो, आणि स्वतःला काही प्रश्न विचारा. पहिला, मी कुठे कमी पडलो? यातून आत्मपरीक्षण होतं. दुसरा, माझी खरी आवड काय आहे? कदाचित मी चुकीच्या रस्त्यावर तर नाही ना? यातून आत्मशोध सुरू होतो. हो, आणि तिसरा, सर्वात महत्वाचा, पुढे काय सुधारणा करता येईल? यातून भविष्याची दिशा ठरवता येते. म्हणजे यशस्वी माणूस तोच जो अपयशाचा अभ्यास करतो, त्याला शाप मानत नाही. अगदी. म्हणजे अपयशाकडे एक समस्या म्हणून नाही, तर एक डेटा पॉइंट म्हणून बघायचं, ज्यातून काहीतरी शिकता येतं. बरोबर. आजच्या या चर्चेतून एक गोष्ट तर स्पष्ट झाली की अपयश हे प्रवासाचा शेवट नाही, तर तो एक महत्त्वाचा टप्पा आहे. राज कपूर, अमिताभ बच्चन, नेल्सन मंडेला यांसारख्या व्यक्तींनी हेच दाखवून दिलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यशाची व्याख्या गुणपत्रिकेवर किंवा समाजाच्या अपेक्षांवर अवलंबून नसते. ती आपल्या चिकाटीवर, प्रतिभेवर आणि स्वप्नांवर अवलंबून असते. अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. हो, अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर अपयशाची ताकदच आपल्याला खरे यश मिळवून देऊ शकते. पुढच्या वेळी आपण या पुस्तकाचा शेवटचा आणि अंतिम भागावर चर्चा सुरू करणार आहोत. आजची ही चर्चा आपल्याला आवडली असेल तर बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. जर अपयश ही शिकण्याची पहिली पायरी असेल, तर आपण आपल्या मुलांना आणि स्वतःला चूक करू नकोस असं का शिकवतो? यावर नक्की विचार करा. नमस्कार. अरुण शेवते यांच्या नापास मुलांची गोष्ट या पुस्तकावरच्या आपल्या चर्चेच्या या अंतिम भागात आपलं स्वागत आहे. गेल्या काही भागांमध्ये आपण अपयशाच्या संकल्पनेचे अनेक पैलू उलगडून पाहिले. म्हणजे समाज कसा पास आणि नापास या दोनच शिक्क्यांमध्ये माणसाला अडकवून ठेवतो. आपण अनेक महान व्यक्तींच्या प्रेरणादायी कथाही ऐकल्या, ज्यांनी आयुष्याच्या सुरुवातीला मोठं अपयश पचवून नंतर आभाळा एवढं यश मिळवलं. हो, आणि त्या कथांमधून आपण एक महत्त्वाचा धागा पकडला होता की नाही, की अपयश हे अंतिम नसतं. आज आपण त्या धाग्याला एका ठोस विचारात गुंफणार आहोत.
आजची चर्चा फक्त कथांवर नाही, तर त्या कथांच्या सारावर आहे. म्हणजे त्यातून शिकायचं काय? अगदी. अपयश आल्यानंतर नेमकं काय होतं, म्हणजे माणूस आतून कसा तुटतो, आणि महत्त्वाचं म्हणजे त्या तुटलेल्या तुकड्यांना जोडून तो स्वतःला पूर्वीपेक्षा अधिक मजबूत कसं बनवू शकतो. आज आपण अपयशाच्या मानसशास्त्रावर आणि त्यातून बाहेर पडण्याचे व्यावहारिक मार्गांवर सविस्तर बोलणार आहोत असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. ही चर्चा सुरू करण्यापूर्वी लेखकाचा एक मूळ विचार समजून घेणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. लेखक म्हणतात की अपयश ही एक घटना आहे, ती कायम टिकणारी अवस्था नाही. आता हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण व्यवहारात उतरवणं तितकंच कठीण आहे. म्हणजे बघा, जेव्हा एखादा विद्यार्थी नीट किंवा UPSC सारख्या महत्वाच्या परीक्षेत नापास होतो, तेव्हा ते फक्त एक घटना राहत नाही. ते त्याच्या भविष्याशी जोडलेलं असतं. हो, कुटुंबाच्या अपेक्षा, सामाजिक प्रतिष्ठा या सगळ्यांशी ते जोडलेलं असतं. मग अशा गंभीर अपयशांच्या संदर्भात या विचाराकडे कसं पाहायचं? खूप खूप चांगला प्रश्न आहे, आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर हे पुस्तक देतं. लेखक एका सुंदर उदाहरणाने हे स्पष्ट करतात. कल्पना करा, आपण एका लांबच्या प्रवासाला निघालो आहोत आणि रस्त्यात आपली गाडी पंक्चर झाली. ठीक आहे. आता गाडी पंक्चर होणं ही एक घटना आहे. याचा अर्थ असा नाही की आपली गाडी खराब आहे किंवा आपल्याला ड्रायव्हिंग येत नाही. किंवा आपलं पोहोचण्याचं ठिकाणच चुकीचं आहे. अगदी बरोबर. याचा अर्थ फक्त एवढाच आहे की प्रवासात एक अडथळा आला आहे. आपल्याला थांबावं लागेल, तो अडथळा दूर करावा लागेल, टायर बदलावा लागेल आणि पुन्हा प्रवासाला लागावं लागेल. अपयश हे अगदी त्या पंक्चर झालेल्या टायरसारखं आहे. ते आपल्याला थांबायला भाग पाडतं, पण प्रवास संपवत नाही. पण समाज काय करतो? तो त्या पंक्चर झालेल्या गाडीकडे बघून म्हणतो, बघा, हा माणूस आयुष्यात पुढे जाऊच शकत नाही. अच्छा, म्हणजे ती एकच घटना त्याचं भविष्य ठरवते. हो, हीच मानसिकता बदलायला हवी. अपयशाकडे प्रवासातील थांबा म्हणून पाहायला हवं, प्रवासाचा शेवट म्हणून नाही. म्हणूनच लेखक म्हणतात, अपयश हा शेवट नाही, तो स्वतःकडे पाहण्याचा आरसा आहे. अगदी तसंच. आणि हा आरशाचा विचार खूप महत्वाचा आहे. आरसा काय करतो? तो फक्त आपलं बाह्यरूप दाखवत नाही. तो आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो की कुठे काय कमी जास्त आहे, चेहऱ्यावर कुठे डाग आहे किंवा केस कसे विस्कटले आहेत, हे तो स्पष्ट दाखवतो. पण त्याच वेळी तो आपल्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वासही दाखवतो. बरोबर. अपयश नावाचा आरशाही तेच करतो. तो आपल्याला आपल्या चुका, आपल्या मर्यादा दाखवतो. पण त्याचबरोबर आपल्यातली चिकाटी, आपली खरी आवड आणि आपली आतली ताकद ओळखण्याची संधीही देतो. आज आपण याच आरशात डोकावून पाहणार आहोत. आणि याची सुरुवात आपण करूया आयझॅक न्यूटन यांच्या कथेने. हो, ज्यांना जग बुद्धिमत्तेचं प्रतीक मानतं. आयझॅक न्यूटन, ज्यांचं नाव घेताच गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, विज्ञानातील क्रांती हे सगळं आठवतं. आपण नेहमी प्रतिभावान लोकांना जन्मापासूनच यशस्वी समजतो. पण त्यांच्या सुरुवातीच्या अपयशाने त्यांच्या या अफाट प्रतिभेला पूरक कसं काम केलं हे जाणून घ्यायला मला खूप आवडेल. हीच तर या पुस्तकातली खरी गंमत आहे. न्यूटन लहानपणी अभ्यासात अत्यंत सामान्य होते. त्यांचं शाळेत अजिबात मन लागत नसे. अच्छा. हो, त्यांच्या आईने त्यांना शेतीत रमवण्याचा प्रयत्न केला, पण ते तिथेही अपयशी ठरले. त्यांना व्यापाराची गणितही जमली नाहीत. थोडक्यात त्या काळातील यशाच्या कोणत्याही पारंपरिक व्याख्येत ते बसत नव्हते. आणि ह्याच अपयशामुळे एक अनपेक्षित गोष्ट घडली. सगळीकडून अपयशी ठरल्यामुळे ते एकाकी पडले. लोक त्यांना निरुपयोगी समजू लागले. म्हणजे त्यांना बाजूला सारलं गेलं. हो, अगदी. आणि ह्या एकाकीपणामुळे न्यूटन अधिकाधिक स्वतःच्या विचारांमध्ये रमू लागले. त्यांना निसर्गाचं निरीक्षण करण्याची, तासनतास एकाच गोष्टीवर विचार करण्याची सवय लागली. हीच एकांतातून खोलवर विचार करण्याची क्षमता त्यांच्या महान शोधांमागचं खरं कारण ठरले. लेखक इथे खूप विचार करायला लावणारं किंबहुना थोडा धक्कादायक वाटणारं वाक्य सांगतात. ते म्हणतात, न्यूटन जर शाळेत पहिला आला असता तर कदाचित तो विचार करायलाच थांबला असता. हे कसं शक्य आहे? यश माणसाला विचार करण्यापासून थांबवतं असं लेखकाचं म्हणणं आहे का? थेट तसं नाही, पण पारंपरिक यश अनेकदा आपल्याला एका सुरक्षित चौकटीत अडकवतं. समजा न्यूटन शाळेत पहिला आला असता तर काय झालं असतं? तो कदाचित एक चांगला शिक्षक किंवा प्रशासकीय अधिकारी झाला असता. तो त्याच यशस्वी मार्गावर चालत राहिला असता, जिथे त्याला सतत प्रशंसा मिळाली असती. म्हणजे मग त्याला वेगळा विचार करायची गरजच पडली नसती. अगदी. अशा परिस्थितीत प्रस्थापित मार्गाला सोडून पूर्णपणे नवीन, क्रांतिकारक विचार करण्याची गरज त्याला कधीच वाटली नसती. अपयशामुळेच त्याची ती सुरक्षित चौकट मोडली. त्याला स्वतःचा मार्ग शोधण्याशिवाय पर्याय उरला नाही.
आणि त्याच प्रक्रियेत त्याला स्वतःची खरी प्रतिभा सापडली. म्हणजे अपयश कधीकधी आपल्याला आपल्या ठरलेल्या वाटेवरून बाजूला ढकलतं, जेणेकरून आपल्याला एक नवीन आणि अधिक चांगली वाट दिसावी. याच विचाराला पुढे घेऊन जाणारं आपल्या मातीतलं एक उदाहरण म्हणजे इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे. बरोबर. शिवचरित्र घराघरात पोचवणाऱ्या या माणसाला सुरुवातीला प्रचंड म्हणजे व्यावसायिक आणि बौद्धिक नकार पचवावा लागला. त्यांनी जेव्हा लिहायला सुरुवात केली तेव्हा अनेक तथाकथित विद्वानांनी त्यांच्या लेखनशैलीवर टीका केली. ही शैली ललित आहे, संशोधनात्मक नाही असं म्हटलं गेलं. हो, आणि त्यांच्या संशोधनावरही शंका घेतली गेली, कारण त्यांच्याकडे मोठ्या विद्यापीठांच्या पदव्या नव्हत्या. हो, औपचारिक शिक्षणाचे शिक्के नसणं हा त्या काळात मोठा अडथळा मानला जायचा. पण मग या सगळ्या टीकेला आणि नकाराला तोंड देऊन ते एवढे मोठे कसे झाले? त्यांच्यात अशी कोणती गोष्ट होती जी त्या पदवीधर विद्वानांमध्ये नव्हती? त्यांच्याकडे होता जिवंत अभ्यास. लेखकानं हा शब्द खूप सुंदर वापरलाय. बाबासाहेबांचा अभ्यास फक्त कागदपत्रांपुरता मर्यादित नव्हता. ते गड किल्ले फिरायचे, तिथल्या मातीचा वाऱ्याचा अनुभव घ्यायचे. ते इतिहासाला वर्तमान काळात जगत होते. त्यांची तळमळ आणि चिकाटी इतकी प्रचंड होती की कोणत्याही टीकेने ते थांबले नाहीत. म्हणूनच लेखक म्हणतात, शैक्षणिक शिक्का नसला तरी जिवंत अभ्यास असला तर इतिहास घडतो. या दोन्ही उदाहरणांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की अपयश आल्यावर माणूस स्वतःला एक मूलभूत प्रश्न विचारतो. कोणता प्रश्न? मी नेमका कोण आहे? अच्छा. हो, कारण आपली ओळख आपण परीक्षेतील गुण, मिळालेली पदवी किंवा नोकरी यावर ठरवलेली असते. मी 90% मिळवणारा हुशार विद्यार्थी आहे किंवा मी एक इंजिनियर आहे. पण जेव्हा परीक्षेत अपयश येतं तेव्हा ही बाह्य ओळख पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळते आणि मग माणूस आतून पूर्णपणे गोंधळून जातो. त्याला कळत नाही की आता माझी ओळख काय. बरोबर. आणि ही ओळख शोधल्याची प्रक्रिया खूप वेदनादायी असू शकते. गुणपत्रिकेशिवाय स्वतःला ओळखणं हे अनेकांना जमत नाही. मग ही खरी ओळख शोधायची कशी? लेखक म्हणतात की हीच खरी संधी आहे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची. तुमची खरी ओळख तुमच्या गुणपत्रिकेवर नाही तर तुमच्या गुणांवर अवलंबून असते. म्हणजे बघा, काही विद्यार्थी अभ्यासात कमी असले तरी त्यांच्यात नेतृत्वगुण प्रचंड असतात. ते उत्तम संघटक असतात. काही जण गणितात नापास होतात पण संगीतात किंवा खेळात इतके चमकतात की त्यांची ओळखच वेगळी तयार होते. शाळा ज्यांना अपयशी ठरवते, आयुष्य त्यांना यशस्वी करून दाखवण्याची संधी देतं. हो, पण त्यासाठी आधी अपयश स्वीकारण्याची मानसिकता तयार व्हावी लागते. पण स्वीकार आणि हार मानणे यातली रेषा खूप धूसर आहे. अनेकदा लोकांना वाटतं की अपयश स्वीकारलं म्हणजे आपण हार मानली. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. अपयश स्वीकारणं म्हणजे मी हरलो असं म्हणणं नाही. अपयश स्वीकारणं म्हणजे हो, या लढाईत माझा पराभव झाला आहे, पण युद्ध अजून संपलेलं नाही हे मान्य करणं. अच्छा. अपयश आल्यावर राग, लाज, भीती या भावना येणं स्वाभाविक आहेत. त्या भावनांना दाबून टाकण्याचा प्रयत्न केला तर त्या आतल्या आत वाढत जातात. स्वीकार म्हणजे त्या भावनांना वाट मोकळी करून देणं. म्हणजे त्या भावना मान्य करणं. अगदी. स्वतःला सांगणं की हो, मला वाईट वाटत आहे, मला लाज वाटत आहे, पण त्यानंतर पुढचं वाक्य हे असलं पाहिजे की आता यातून बाहेर पडण्यासाठी मला काय करायला हवं. हार मानणारा माणूस दुसऱ्या वाक्यापर्यंत पोहोचतच नाही. तो पहिल्याच भावनेत अडकून राहतो. बरोबर. लेखक म्हणतात, अपयश स्वीकारणे म्हणजे हार मानणे नव्हे, तर पुढच्या लढाईची तयारी करणे. पण या तयारीत विद्यार्थी अनेकदा एकटा असतो. इथे पालक आणि शिक्षकांची भूमिका किती महत्वाची ठरते? प्रचंड. अनेकदा विद्यार्थ्यांच्या अपयशामागे पालकांच्या अवास्तव अपेक्षा आणि शिक्षकांची असंवेदनशीलता कारणीभूत असते. प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या मुलाने डॉक्टर किंवा इंजिनियरच व्हायला हवं. हां. आणि जेव्हा असं होत नाही तेव्हा मुलाला समजून घेण्याऐवजी त्याची इतरांची तुलना केली जाते. हो, ही तुलना तर खूपच घातक ठरते. तो बघ, शर्माजींचा मुलगा पास झाला, किंवा तिला बघ किती गुण मिळाले. अगदी. आणि ही वाक्य मुलांच्या मनावर तलवारीच्या वाऱ्यासारखी खोलवर जखमा करतात. या तुलनेमुळे मुलाचा आत्मविश्वास कायमचा नष्ट होऊ शकतो. म्हणूनच लेखक आग्रहाने सांगतात की मुलांशी संवाद साधा. त्यांना काय वाटतंय, त्यांची भीती काय आहे हे ऐकून घ्या. त्यांना सांगा की गुण कमी मिळाले म्हणजे आयुष्य संपलं नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपयशानंतर त्यांना एकटं सोडू नका. आधाराचा एक शब्दही आयुष्य वाचवू शकतो. हो, पण फक्त भावनिक आधार पुरेसा आहे का?
की त्यातून बाहेर पडण्यासाठी काही ठोस कृती आराखडाही पुस्तकात दिलाय. हो, आणि हेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. ते फक्त भावनिक आधार देत नाही, तर एक मार्गदर्शक म्हणून काम करतं. लेखक अपयशातून बाहेर पडण्यासाठी 5 व्यावहारिक टप्पे सांगतात. ते टप्पे कोणतेही सविस्तरपणे समजून घेऊया, कारण हेच कदाचित ऐकणाऱ्यांसाठी सर्वात उपयुक्त ठरू शकतं. पहिला टप्पा आहे स्वीकार, म्हणजे एक्सेप्टन्स. जे घडलं आहे ते नाकारणं थांबवा. पेपर तपासणाऱ्याची चूक झाली किंवा माझं नशीबच खराब आहे अशा सबबी देण्याऐवजी हो, मी नापास झालो आहे हे प्रामाणिकपणे मान्य करा. पण स्वीकार करणं म्हणजे मी नापास आहे असं स्वतःला सतत सुनावणं आहे का, की त्याचा काही वेगळा अर्थ आहे? त्याचा अर्थ वेगळा आहे. स्वीकार म्हणजे वस्तुस्थिती मान्य करणे, जेणेकरून पुढची दिशा ठरवता येईल. जोपर्यंत आपण आजारी आहोत हे स्वीकारत नाही, तोपर्यंत आपण डॉक्टरकडे जात नाही, की नाही? बरोबर. स्वीकार हा उपचाराचा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा आहे विश्लेषण, ॲनालिसिस. एकदा स्वीकार केला की शांतपणे बसा आणि विचार करा की चूक नेमकी कुठे झाली. अभ्यास कमी पडला, विषय अवघड गेला, की अभ्यासाची पद्धतच चुकीची होती. पण हे विश्लेषण करणं सोपं नाही. अपयशानंतर माणूस अनेकदा बचावात्मक पवित्र्यात असतो. हो, त्यासाठी तिसरा टप्पा महत्वाचा आहे. आवड ओळखा, आयडेंटिफाय युअर इंटरेस्ट. विश्लेषण करताना अनेकदा असं लक्षात येतं की आपण ज्या विषयात नापास झालो आहोत तो विषय आपल्या आवडीचा नव्हताच. अच्छा. हो, आपण फक्त आईवडिलांच्या इच्छेखातर किंवा मित्रांप्रमाणे तो निवडला होता. अपयश आपल्याला आपली खरी ताकद आणि आवड काय आहे हे ओळखायला मदत करतं. पण शालेय वयात आवड आणि जे सोपं वाटतं यातला फरक अनेकदा कळत नाही. खरी आवड कशी ओळखायची? खरं तर लेखक सुचवतात की ज्या गोष्टी करताना वेळेचं भान राहत नाही, ज्या गोष्टींबद्दल अधिक जाणून घेण्याची नैसर्गिक इच्छा होते, तीच आपली खरी आवड असू शकते. अपयशानंतर मिळालेला रिकामा वेळ हाच शोध घेण्यासाठी वापरायला हवा. यानंतर येतो चौथा टप्पा, नवीन प्रयत्न, न्यू एफर्ट्स. म्हणजे पुन्हा सुरुवात करायची? हो, आपली चूक आणि आवड समजल्यावर नवीन ध्येय निश्चित करून पुन्हा प्रयत्न करा. कदाचित त्याच मार्गावर नव्या तयारीने किंवा पूर्णपणे वेगळा मार्ग निवडून. आणि पाचवा, सगळ्यात महत्वाचा टप्पा, चिकाटी, पर्सिव्हरन्स. थांबायचं नाही? अजिबात नाही. लगेच यश मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका. पुन्हा अपयश येऊ शकतं, पण थांबायचं नाही. थॉमस एडिसन बल्बचा शोध लावताना हजारो वेळा अयशस्वी झाला होता. हो, आणि तो प्रत्येक वेळी म्हणायचा की बल्ब न बनवण्याचा आणखी एक मार्ग मला सापडला. अगदी तीच वृत्ती हवी. पण इथेच सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो, अपयश आणि आत्मसन्मान यांचा संबंध. परीक्षेत नापास झाल्यावर अनेक मुलांना वाटतं की आपला आत्मसन्मानच संपला. ते स्वतःला कमी लेखू लागतात. आणि याच मानसिकतेवर लेखक एक जबरदस्त प्रहार करतात. ते एक वाक्य सांगतात जे या संपूर्ण पुस्तकाचा आत्मा आहे. ते म्हणतात, तुझा आत्मसन्मान तुझ्या गुणपत्रिकेत नाही तर तुझ्या प्रयत्नांत आहे. वा. हे वाक्य प्रत्येकाने आपल्या मनात कोरून ठेवण्यासारखं आहे. विचार करा, निकाल अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. परीक्षेच्या दिवशीची तुमची मनस्थिती, पेपर तपासणाऱ्याची मानसिकता, नशीब, यापैकी अनेक गोष्टी तुमच्या नियंत्रणात नसतात. पण प्रयत्न 100% तुमच्या हातात असतात. तुम्ही किती प्रामाणिकपणे, किती झोकून देऊन प्रयत्न केले यावर तुमचा आत्मसन्मान अवलंबून असायला हवा, निकालावर नाही. जो प्रयत्नांना महत्त्व देतो तो निकाल काहीही लागो स्वतःच्या नजरेत कधीच पडत नाही. बरोबर. पुस्तकाच्या शेवटी लेखक गांधी, आईन्स्टाईन, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, नेल्सन मंडेला अशा अनेक महान व्यक्तींची आठवण करून देतात. या सगळ्यांनी आपापल्या क्षेत्रात प्रचंड अपयश पाहिलं. त्यांना लोकांनी नाकारलं, त्यांच्यावर टीका केली, पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान होती. कोणती? ते कधीच हारले नाहीत. त्यांनी प्रयत्न करणं सोडलं नाही. म्हणूनच या पुस्तकाचा अंतिम संदेश अगदी स्पष्ट आणि प्रभावी आहे. हे पुस्तक फक्त नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नाही, तर ते पालक, शिक्षक आणि अपयशाकडे भीतीनं पाहणाऱ्या संपूर्ण समाजासाठी आहे. संदेश हा आहे की नापास होणे हा दोष नाही, थांबणे हा दोष आहे. प्रवास करत असताना अडखळणं स्वाभाविक आहे, पण तिथेच बसून राहणं हा खरा पराभव आहे. या पुस्तकातील विचारांवर अधिक माहितीसाठी किंवा अशाच प्रकारच्या इतर पुस्तकांचे सार ऐकायला आवडत असेल तर बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नापास मुलांची गोष्ट या पुस्तकावरील या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते.
परीक्षा, गुण आणि नापास होणं या तात्पुरत्या चौकटी मोडून माणसाच्या क्षमतेवर, त्याच्या प्रयत्नांवर आणि त्याच्यातील कधी न संपणाऱ्या जिद्दीवर विश्वास ठेवायला हवा. समाज म्हणून आपण आपली मानसिकता बदलण्याची हीच योग्य वेळ आहे. निश्चितच. आणि हे पुस्तक वाचणाऱ्या किंवा याबद्दल ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एक नवा आत्मविश्वास निर्माण करतं की मी नापास असलो तरी संपलेलो नाही. ही एक भावनाच माणसाला पुन्हा उभं करण्यासाठी पुरेशी आहे. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आपण पाहिलं की समाज अपयशाकडे कसा पाहतो, पण याची सुरुवात अनेकदा घरातून होते. आपल्या जवळच्या लोकांमध्ये, कुटुंबात किंवा मित्रमैत्रिणींमध्ये अपयशाबद्दल बोलण्याची पद्धत अधिक सकारात्मक करण्यासाठी कोणती एक छोटी गोष्ट केली जाऊ शकते याचा विचार नक्की करा. पुढच्या वेळी कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल? आपल्या सूचना कमेंट्समध्ये कळवल्यास कदाचित त्याच पुस्तकावर पुढची चर्चा असेल.